हाय नमस्कार मित्रांनो. तर बघा आज आता रक्षाबंधनासाठी अक्का आले इथं आणि गावातले भाऊ वगैरे सगळेजण आलेले. बबन हे सगळे आहे ते. रक्षाबंधनाचा कार्यक्रम चालू आहे, तुम्हाला दाखवत आता. अरे टोपी घे, टोपी घ्यायची असते इकडे. गुडदानी खाई नसते. बारीक लावलंय करून मोठं पसंत बारीक लावून वर काही कर अर्धा लावते वर लावी पाकड ते बारकी लाव तू म्हणजे मोठी लाव मोठी नाव असं वर वडगीन पण सर साईडला काय मोठा वडला खोळतोय का कोणाला वर वर हा तर हम बाजार तिकडे होय बरं काढ मग. हा गंध बक्का लावायचा, गंध गेला नाही पाहिजे. इकडे बघा का आता हे जायला माग दिसते ना. हा एक नंबर दिसते. दिलं 500 रुपये सगळं असं काय नसते. कसं पैसे खोट पैसे सांगितले पडत आहे त्याला जात होती कसं कशाला माझ्याकडे गावात माझ्याकडे मुलं काही पोरायची बेन का आम्हाला बसते मार खाय रोज माझा लोकांना पोराशांना का करायचं महादेवा पोरापासून आपल्या आपली ह्या जाईल आंबरी काय काम कर लावून काढी तुझं काढी काढलं त्याने व्हिडिओ काढतो. पंखाला पंखा लावी लागा पंखा लावला तात्याला राहू दिली का तात्याला आणला घ्यायची दुसरी घरात सुनी काय म्हणलं साराची मान्याला मला काय काय केलं म्हणून सोने येतच तू म्हणते. हा नाही म्हणत. पंखा लावतोय इकडे बघ सोने. पोरगी पळाली मोर पड तू कोण म्हणते चष्मा काढता आणि माल तर टाकू द्या. चष्मा काढता नाही चष्म्याचा अंदाज नाही सर मागे इकडे तू आता बघ ना काट्याला फोटो काढायचा
काय काय अरे टोपी घाली, टोपी कुठं आहे? पाणी तर खाऊ देत नाही ह्याला टोपी ती का? पाणी तर मित्रांनो रक्षाबंधन वगैरे ते घरचं कार्यक्रम उरकून आता आम्ही अक्का वगैरे इथनं आता चाललोय आणि अक्का ही पुढे गेली आणि इथला देवपूजा करताना काय ब्लॉग घेतला नाही, मला असंच घ्यायचा नव्हता देवपूजा करताना. आणि बघा ही पूर्ण इकडं असा ऊस आहे, ह्या ऊसात आपलं मंदिर आहे तुम्ही बघू शकता. असं काही नाही की बाबा देव पूजतानाच ब्लॉग घ्यायचा किंवा व्हिडिओ घ्यायचा. तोरण पण इकडं बांधलंय. मग आता चाललोय, आता मी घरी निघालोय. आपलं जे संभा आमचं जोडीदार गेल्या 2 महिन्यात आम्हाला सोडून गेले आणि हे आम्ही या देवाचा प्रत्येक श्रावण महिन्यात आम्ही भंडारा करायचो. हे त्याच्यामुळे आम्हाला सोडून गेलं, आम्हाला वाईट वाटतं हे देवळात आल्यावर. तर आता आम्ही संभाच्या घरी सुद्धा चाललो, तिथं काय ब्लॉग घेत नाही. आमची बहीण वगैरे आम्ही चाललो आहे, हे सगळेजण चाललोय. आणि इकडं असा वगैरे सगळा पूर्ण ऊस आहे. ऊसात आपलं हे मंदिर आहे एवढं. आणि ह्या मंदिराला कलर सुद्धा करायचा होता, पण 1-2 माणसांनी मला सांगितलं की ह्या वर्षी तर काय कलर करायचा नाही, कारण संभा आपल्याला सोडून गेलं, त्याच्यामुळं थोडंसं दुःख असल्यामुळं केलं नाही काय. मित्रांनो तुम्हाला सांगतो, आता जाऊन देवदेव वगैरे सगळं झाला आणि घरी यायला जितका जी उशीर झाला तुम्हाला सांगतो मित्रांनो. संभाच्या घरी गेलो होतो, तिथं मग गेल्यानंतर जेवण पाणी वगैरे सगळं झालं. मग तिथला काय ब्लॉग घेतला नाही काय नाही, पण तिथं संभाच्या आईला वगैरे संभाच्या मिसेसला भेटलो आणि अक्का पण संभाच्या मिसेसला भेटले. तर असं सर्वांना भेटून आलो आणि मग आता घरी पण यायला खूप वेळ झाला. उद्या सकाळचा ब्लॉग ह्याच व्हिडिओला जोडणार आहे. चला मित्रांनो, गुड नाईट. हाय नमस्कार मित्रांनो, कसं काय सर्वजण. तर बघा आज आहे मंगळवार, काल झाला सोमवार, तर काल रक्षाबंधन होता. आज मंगळवार आहे. तर अक्का चालली आहे बघा तिच्या गावाला. तर पाऊस पण खूप पडला आणि असं चिखलातनं चालले ते. तर घराकडे गाडी वगैरे आली नाही, तर गाडी तिकडे बाहेरच त्या सागरच्या बंगल्यापाशी लावली होती. तर असं चालले बघा आणि चिखल पण लय झाला. तर बबनची मालकीला आता मला राखी बांधणार आहे. तर जर वर्षाप्रमाणे आता आज राखी बांधणार आहे. रात्री बांधायला लागली पण लयच वेळ झाला होता, त्याच्यामुळे काय बांधली नाही राखी. तर आता राखी बांधतोय. टोपीच नाही, टोपी गाव नाही. ए पोर ये ग बस. इकडे बघा बापू, आडी इकडे बघ. लावी आता काय तिकडे बघती. तुला काय झालंय बय्य बय्य करून. बरोबर पण घ्या की जरा पैसे जरा द्या इकडे. अरे तो आमचं पैसे घेऊन आम्हाला देतोय काय? काय मला फोन पे असेल तर चालते, फोन पेला कॅश मारत चालते. चालतंय बघ घे इकडे बघून. बस साखर कोणतरी मीठ मिसळायला का? अरे बिस्किट अजून खायला नाही आम्हाला, नाक करायला नाही, पाय पडा बिडा नाही हात घे. रक्षाबंधनाचा कार्यक्रम आमचा आता पार पडलेला आहे, पार पडलेला आहे. अरे गेली आणि आमचा आता बहिणी भावाचा कार्यक्रम झाला रक्षाबंधनाचा. मित्रांनो आता राखी बांधून झाली बघा. तर हे रक्षाबंधन तुम्हाला सांगतो येत्या अमावस्यापर्यंत असतं, म्हणजे 15 दिवस अमावस्यापर्यंत राखी बांधतच असतात भाऊ बहीण. की कोणाचा भाऊ फौजी असतो,
कोणाची बहीण फौजी असते, असं लांब लांब कुठं तर नोकरीवर वगैरे असेल तर ह्यांना फार वेळ लागतो. तर हे घरी आल्याच्या नंतर असं राखी वगैरे बांधत असतात. तर येत्या अमावस्यापर्यंत म्हणजे राखी बांधायची चालूच असते बघा. तर हा मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आमचा फॅमिली ग्रुपचा हा व्हिडिओ होता. तर माझ्या गावातल्या काही बहिणी आल्या नव्हत्या, म्हणजे आमच्या चुलत बहिणी. तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. चला बाय बाय.